ऐश्वर्य ईश्वर मंदिर सिन्नर पूर्वाभिमुख असलेले ईश्वर मंदिराचे निर्माण स्थानीय शासक सेवुणचंद्र द्वितीय अथवा त्याचा पुत्र ऐरम्मादेवाच्या शासनकाळात इसवी सन 1075 ते 1100च्या दरम्यान झाले होते. या मंदिराची वास्तू चालुक्य शैलीपासून प्रभावित असावी असे दिसते, जी महाराष्ट्राच्या अन्य शैलीपेक्षा वेगळी आहे. त्यानुसार हे चालुक्य मंदिर वास्तुकलेचे सर्वात उत्तरी सीमेवरील स्थित उदाहरण आहे, ज्यास 11व्या शतकातील निर्मित चालुक्यांची सर्वोत्तम कृती म्हटले जाऊ शकते. तसेच हे संभवतः गोंदेश्वर मंदिर पेक्षाही प्राचीन असावे असे पुरावे येथे सापडतात. मंदिराचे आकारमान 20.30 मीटर लांबी तसेच 11.40 मीटर रुंद असे उंच व्यासपीठावर निर्माण झालेले आहे आणि त्यामध्ये एक अर्धमंडप, नंदीमंडप, अंतराल तसेच गर्भगृह आहे. यात नंदीमंडप तसेच अर्धमंडपात 8 सुंदर अलंकृत स्तंभाचा उपयोग केलेला आहे. चालुक्य मंदिराप्रमाणेच या मंदिरात गर्भगृहाच्या ललाट बिंबावर गजलक्ष्मीचे अंकन आहे. यावर शेषशाही तसेच सप्तमातृकांचे अंकन आहे, जी मातृका चालुक्य मंदिराची विशेषता आहे. छताच्या आंतरिक भागात 9 वर्गाकार खाचा बनलेल्या आहेत, ज्यात अष्टदिक्पालामाना स्थान दिलेले आहे. हे सामान्यतः दख्खन प्रदेशातील मंदिरात दिसते असे नाही. अंतराळातील प्रवेशद्वार मकर प्रदेशातील मंदिर आणि तोरण बनलेले आहे. हे तक्षण कलेचे एक उत्तम उदाहरण आहे आणि यात वर्तुळाकार अलंकरणामध्ये नटेश्वराच्या वेशभूषेला दाखवण्यात आलेले आहे. गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली गेली आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर राजथर, मकरथर, व्याल, बारवाहक, गवाक्ष, लघु शिखराचे उत्कीर्ण तसेच रामायणाचे कथानकाचे विविध प्रकारे अंकन शिल्पसृष्टीमध्ये केले आहे. आपण नक्की इथे व्हिजिट करावी. सिन्नर गोंदेश्वर मंदिराच्या बाजूलाच ऐश्वर्य मंदिर, नाशिक, विश्वनाथ, महाराष्ट्र. ऐश्वर्य ईश्वर मंदिर सिन्नर पूर्वाभिमुख असलेले ईश्वर मंदिराचे निर्माण स्थानीय शासक सेवुणचंद्र द्वितीय अथवा त्याचा पुत्र ऐरम्मादेवाच्या शासनकाळात इसवी सन 1075 ते 1100च्या दरम्यान झाले होते. या मंदिराची वास्तू चालुक्य शैलीपासून प्रभावित असावी असे दिसते, जी महाराष्ट्राच्या अन्य शैलीपेक्षा वेगळी आहे. त्यानुसार हे चालुक्य मंदिर वास्तुकलेचे सर्वात उत्तरी सीमेवरील स्थित उदाहरण आहे, ज्यास 11व्या शतकातील निर्मित चालुक्यांची सर्वोत्तम कृती म्हटले जाऊ शकते. तसेच हे संभवतः गोंदेश्वर मंदिर पेक्षाही प्राचीन असावे असे पुरावे येथे सापडतात. मंदिराचे आकारमान 20.30 मीटर लांबी तसेच 11.40 मीटर रुंद असे उंच व्यासपीठावर निर्माण झालेले आहे आणि त्यामध्ये एक अर्धमंडप, नंदीमंडप, अंतराल तसेच गर्भगृह आहे. यात नंदीमंडप तसेच अर्धमंडपात 8 सुंदर अलंकृत स्तंभाचा उपयोग केलेला आहे. चालुक्य मंदिराप्रमाणेच या मंदिरात गर्भगृहाच्या ललाट बिंबावर गजलक्ष्मीचे अंकन आहे. यावर शेषशाही तसेच सप्तमातृकांचे अंकन आहे, जी मातृका चालुक्य मंदिराची विशेषता आहे. छताच्या आंतरिक भागात 9 वर्गाकार खाचा बनलेल्या आहेत, ज्यात अष्टदिक्पालामाना स्थान दिलेले आहे. हे सामान्यतः दख्खन प्रदेशातील मंदिरात दिसते असे नाही. अंतराळातील प्रवेशद्वार मकर प्रदेशातील मंदिर आणि तोरण बनलेले आहे. हे तक्षण कलेचे एक उत्तम उदाहरण आहे आणि यात वर्तुळाकार
अलंकरणामध्ये नटेश्वराच्या वेशभूषेला दाखवण्यात आलेले आहे. गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली गेली आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर राजथर, मकरथर, व्याल, बारवाहक